नमस्कार आणि वेलकम बॅक. आय होप तुम्ही सगळेजण चांगले असाल, मस्त मजेत असाल आणि माझे व्हिडिओज पाहत असाल. आपलं घर मॅनेज करताना घरामध्ये पैशांची बचत कशी करता येईल, घर कसं ऑर्गनाइज राहील आणि त्याचबरोबर आपल्या घरातली कामं कशी सोपी होईल याकडे आपण लक्ष देत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही टिप्स किंवा आयडियाज किंवा हॅक्स तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे, जे आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला उपयुक्त ठरू शकतात. चला तर मग वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या घरामध्ये आपण सगळेजण थोडीफार स्वच्छता रोज करतच असतो, पण तरीसुद्धा घराची डीप क्लिनिंग ही आपल्याला करावीच लागते. तर डीप क्लिनिंग करण्यासाठी आपण कोणत्याही सणावाराची किंवा अशा स्पेशल दिवसाची वाट न पाहता, ज्यावेळेस आपल्याला असं वाटेल की आपल्या घरामधला एखादा रूम किंवा एखादी जागा खराब झालेली आहे, धूळ बसलेली आहे तिथे किंवा जळमट झालेली आहे, तर आपण लगेच स्वच्छ करून घ्यायला पाहिजे. त्यासाठी आपल्या घरामधल्या ज्या छोट्या छोट्या रूम्स आहेत ना, तिथून आपण सुरुवात करू शकतो. कारण बघा, आपल्याला जर किचन आवरायचं असेल तर किचनसाठी ॲक्च्युली भरपूर वेळ लागतो. कारण किचनमधले कॅबिनेट्स, किचनमधली भांडी, किचनमधली प्रत्येक जागा आपल्याला क्लीन करावीच लागते आणि त्याला आपण असं खूप पार्ट्समध्ये डिवाईड नाही करू शकत. त्यामुळे किचनला आपण सपरेटली दिवस काढून, सपरेट वेळ काढून आपण त्याचं क्लिनिंग करू शकतो. पण घरातल्या इतर ज्या छोट्या रूम्स आहेत, ज्या पटकन क्लीन होऊ शकतात, त्या आपल्याला क्लीन करायच्या आहे. कारण असं अधूनमधून आपण डीप क्लिनिंग करत राहिलो ना, तर आपला जो पुढचा सणवार येईल तोपर्यंत आपलं घर जास्त खराब होणार नाही. आता ही खूप महत्त्वाची टिप आहे की दिवसाच्या सुरुवातीलाच आपण स्वतः छान फ्रेश व्हायचं आहे आणि आपल्या स्वतःला चांगलं रेडी करायचं आहे. जरी आपल्याला घरात ती कामं करायची असेल तरीसुद्धा आपण व्यवस्थित राहू शकतो. असं काही कंपल्शन नाही आहे की जर आपल्याला बाहेरच जायचं असेल तेव्हाच आपण वेल ड्रेस्ड असायला पाहिजे किंवा प्रॉपर रेडी झालेलं असायला पाहिजे. कारण काही जण असे विचार करतात की आपण जर घरीच बसणार आहोत तर कशाला आपल्याला रेडी व्हायचं आहे, कशाला व्यवस्थित केस वगैरे करत बसायचं आहे, कारण आपण कुठे बाहेर तर जाणार नाही आहे. पण असं बिलकुल नाही आहे. जर आपण प्रॉपर फ्रेश होऊन, जर आपण प्रॉपर रेडी झालो तर त्यामुळे ना आपला एक आत्मविश्वास वाढतो आणि त्याचबरोबर आपल्याला काही काम करण्यासाठी उत्साह येतो. आणि मी असं बोलत नाही आहे की आपण खूप असा मेकअप करायचा आहे किंवा काहीतरी हेअरस्टाईल करायची आहे, छान असे कपडे घालून घरातली कामं करायची आहे, असं आपल्याला बिलकुल करायचं नाही आहे आणि खूप वेळही आपल्याला द्यायचं नाही त्या गोष्टीसाठी. सिम्पल आपण जसे आहोत तसं थोडक्यात आपल्याला रेडी व्हायचं आहे, थोडक्यात व्यवस्थित केस वगैरे बांधायचे आहे, प्रॉपर स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे आहेत आणि थोडंसं आपण रेडी व्हायचं आहे, जेणेकरून आपण स्वतः उत्साही राहू. आणि कुणी जर आपल्याला पाहिलं, कारण अचानक काही वेळेस शेजारचे किंवा बाहेरून अचानक पाहुणे येतात, त्यावेळेस आपल्याला असं लाजल्यासारखं नाही वाटायला पाहिजे आणि आपल्यालाही काम करताना एक आनंद वाटायला पाहिजे. कारण बघा, थोडंसं जरी आपण रेडी झालो आणि व्यवस्थित राहिलो ना, आरशामध्ये पाहून आपला स्वतःचाच लगेच मूड चेंज होतो. त्यामुळे जरी आपण घरात असू आणि घरातलीच कामं जरी करायची असतील तरीसुद्धा आपण थोडंफार रेडी नक्कीच होऊ शकतो. याबद्दल तुमचं मत काय आहे हेही मला जाणून घ्यायला आवडेल बरं का. तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आता इथे तुम्ही पाहू शकता, ही आमची बेडरूम आहे आणि ही बेडरूम खूप जास्त अशी मोठी नसल्यामुळे इथे आम्ही काही ॲडिशनल फर्निचर नाही बनवलं आहे. म्हणजे एक ड्रेसिंग टेबल आहे आणि तिथे थोडीशी जागा आहे ग्रूमिंगचं सामान ठेवण्यासाठी. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता बेडसाईड बॉक्स किंवा बेडसाईड ड्रॉवर आम्ही बनवलेला आहे. त्याची ही जागा थोडीशीच आहे आणि त्या व्यतिरिक्त असा काही स्टँड नाही आहे किंवा असं काही सपोर्ट नाही आहे की जिथे आम्ही एखादी वस्तू थोड्या वेळासाठी ठेवू शकू. आता हेच पहा ना,
इथे मला जर घाईमध्ये बेडशीट लावायचं असेल तर त्याआधी हे सगळे पिलोज मला बाहेरच्या रूममध्ये जाऊन ठेवावे लागतील, म्हणजे थोडंफार आपलं काम वाढलं जातं आहे आणि त्यामुळे आपल्याला हलकासा कंटाळा यायला लागतो ते काम करण्यासाठी. तर हे टाळण्यासाठी मी असा एक स्टूल आमच्या बेडरूममध्ये ठेवलेला आहे. म्हणजे ही एक एकदम छोटीशी गोष्ट आहे, पण जर आपण विचारपूर्वक अशा काही चेंजेस केले घरामध्ये किंवा असं काही ऑर्गनायझेशन केलं ना, तर आपलं काम थोडंफार सोपं होऊ शकतं. म्हणजे बघा ना, तिथल्या तिथेच मी साईडला पिलोज ठेवू शकले आहे आणि बेडशीट लावल्यानंतर लगेच पिलोजही लावून घेऊ शकेल. आता इथे ना मी तुम्हाला हे एक उदाहरण दाखवलं, पण याच्या व्यतिरिक्त घरात काम करताना ना अशा आणखीनही वस्तू असतात ज्या जरा वेळसाठी आपल्याला बेडरूममध्ये ठेवायचे असतात किंवा नंतर ऑर्गनाईज करायचं असतं. जसं आपण बेडरूममध्ये बुक्स वाचायला घेतल्या आणि त्या दुसऱ्या रूममध्ये बिलॉंग करत असतील, पण आपल्याला ते नंतर ठेवायचे असतील, किंवा कपड्यांची घडी घालून ठेवायची असेल आपल्याला आणि तात्पुरतं आपण ते धुतलेले कपडे बास्केटमध्ये ठेवलेलं असतं. तर या सगळ्या वस्तू ना जर आपल्याकडे जागा किंवा असं काही स्टँड वगैरे नसेल ना, तर आपण हे डायरेक्टली बेडवरती ठेवून देतो आणि त्यामुळे ना आपल्या बेडवरतीही पसारा दिसू लागतो. तर त्याऐवजी ना आपल्या छोट्याशा बेडरूममध्ये आपण साईडला एखादा असा छोटासा स्टूल ठेवू शकता किंवा थोडी आणखीन एक्स्ट्रा स्पेस असेल तर एखादा टेबल ठेवता येईल, ज्याच्यावरती आपण काही वस्तू ऑर्गनाईज करून ठेवू शकू. त्याचबरोबर त्या टेबलाचा यूज आपण कपडे इस्त्री करण्यासाठीही करू शकू. अशा प्रकारे थोडासा आपल्याला विचार करायचा आहे आणि त्यानुसार आपल्या छोट्याशा स्पेसमध्येही वस्तूंना कसं ऑर्गनाईज करता येईल हे पाहायचं आहे, जेणेकरून आपलं त्या संबंधित काही कामं असतील किंवा त्या रूममध्ये काही कामं असतील ती कामं आपली थोडीफार सोपी होऊ शकतील. आता इथे ना सिंपल अशी आपण एक फाईल घेतलेली आहे. याचं जे साईडचं हँडल असतं ना ते मी काढून टाकलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता ही अगदी प्लेन फाईल आहे आणि ही आपल्याला दुकानामध्ये अगदी कमी किमतीत मिळून जाते. तर याचा वापर ना मी माझ्या एका आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता तुम्हाला, की माझ्या ड्रॉवरमध्ये मी याला ड्रॉवर लायनर म्हणून उपयोग करते. तर आजही ना मी याचा लायनर म्हणून उपयोग तुम्हाला फ्रीजमध्ये दाखवणार आहे. आपला जो फ्रीज आहे, आपल्या फ्रीजमध्ये अशा प्रकारचे जे फाईल्स आपल्याला मिळतात ना ते आपण यूज करू शकतो, कारण हे फाईल्स खूप कमी किमतीत असतात. म्हणजे अगदी मला वाटतं 15 ते 20 रुपयामध्ये हे भेटत असतील. मला जरा टाईम झाला आहे ही फाईल घेऊन, तर आता एक्झॅक्ट मला अमाऊंट माहिती नाही. तर ह्या फाईल्सला ना अशा प्रकारे आपण उलटं दुमडून घ्यायचं आहे, त्याला प्रॉपर एक शेप द्यायचा आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्या फ्रीजमध्ये आपण लायनर म्हणून उपयोग करू शकतो. इथे माझ्या फ्रीजमध्ये ना ऑलरेडी लायनर्स आहेत, पण एक हॅक म्हणून हे मी तुम्हाला दाखवत आहे. कारण जर तुम्ही विचार करत असाल नवीन फ्रीजचे लायनर्स घेण्यासाठी, तर त्यापूर्वी तुम्ही अशा प्रकारे फाईलचा एकदा विचार करू शकता. कारण आपल्याला जे बाजारामध्ये लायनर्स मिळतं ना त्या लायनरपेक्षा हे असे फाईल्स जे आपल्याला भेटतात, जे अगदी सिंपल असतात, ते खूप कमी किमतीत आपल्याला भेटून जातात, जेणेकरून आपले तिथे पैसेही वाचल्या जातात. आपल्या घरातल्या अशा काही छोट्या छोट्या वस्तू असतात ज्या आपल्याला रोज लागत असतात, पण काही वेळेस त्या वस्तूंकडे ना आपण दुर्लक्ष करतो आणि त्याला तसंच कोणत्याही कप्प्यामध्ये कुठेही कोणत्याही जागेवरती ठेवून देतो. जसं आपल्याला वॉश बेसिनच्या इथे जे नॅपकिन्स लागतात किंवा आंघोळीसाठी जे टॉवेल्स लागतात, या सगळ्याला ना आपण बहुतेक जण आपल्या कपड्यांबरोबरच एकत्र ठेवून देतो. त्यामुळे काय होतं ना, ते कधी आपल्या कपड्यांबरोबर मिक्सअप होऊन जातात ते आपल्याला कळत नाही आणि ते एकावरती एक रचल्या जातात. त्यामुळे काही वेळेस आपल्याला शोधाशोधही करावे लागते आणि ती जागाही अगदी मेसी दिसते. तर या सगळ्यालाही ना आपल्या रोजच्या कपड्यांबरोबर न ठेवता जर आपण सेपरेट डेडिकेटेड जर जागा दिली ना आणि व्यवस्थित असे वेगवेगळे फोल्ड्स करून त्याला आपण ऑर्गनाईज केलं, तर ते व्यवस्थित ऑर्गनाइज्ड राहतात. आणि ज्यावेळेस आपल्याला रोजची रोज जेव्हा घाई असते आंघोळीची किंवा इतर काही गोष्टीसाठी आपल्याला नॅपकिन्स लागत असतात, त्यावेळेस ना आपल्याला लगेच हे भेटून जातात आणि आपला वेळ वाया जात नाही.
तुम्ही इथे पाहू शकता हे सगळं ठेवण्यासाठी आमच्या वॉर्डरोबमध्ये सेपरेट मी असा कप्पाच दिलेला आहे, ज्याच्यामध्ये एका साईडला हे सगळे असे बेडशीट्स ठेवलेले आहेत, खाली हा एक एक्स्ट्रा जो आमचा पडदा आहे तो ठेवलेला आहे, त्यानंतर या साईडला सगळे टॉवेल्स आहेत आणि वरती अशा ऑर्गनायझरमध्ये हे छोटे नॅपकिन्स फोल्ड करून ठेवलेले आहेत। यामुळे ही सगळी जागा तुम्ही पाहू शकता व्यवस्थित ऑर्गनाइज्ड दिसते आणि कुठे काय ठेवलेलं आहे हे आपल्याला लगेच कळून येतं। जसं आपण आपल्या दातांची रोज स्वच्छता करतो तशीच आपल्या टूथब्रशचीही अधूनमधून आपल्याला स्वच्छता करायची आहे। जर आपला टूथब्रश खूप टाईमपासून आपण वापरत असाल तर तो तर आपल्याला चेंज करायचा आहे, नवीन टूथब्रश आपल्याला यूज करायचा आहे। पण काही दिवसांपूर्वीच आपण टूथब्रश काढलेला आहे आणि थोडा टाईम झालेला आहे टूथब्रश वापरून, तर त्या टूथब्रशला आपल्याला अधूनमधून क्लीन करायचं असतं। तर त्यासाठी ना आपण इकडे पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये ना आपण माउथवॉश टाकायचं आहे। माउथवॉशचं जे लिक्विड भेटतं ना त्याच्यामध्ये आपण आपले ब्रश चांगले क्लीन करू शकतो। तर या बॉटलच्या झाकणानेच माउथवॉश लिक्विड आपण पाण्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये जरा वेळ आपले टूथब्रश डिप करून ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपण क्लिनिंग करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे अधूनमधून आपले डेलीचे टूथब्रश जे आहेत ते आपण क्लीन करून घेऊ शकतो। तर आजच्यासाठी एवढंच आणि इथेच माझा व्हिडिओ मी एंड करते। आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त रहा, हसत रहा आणि स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।